सर, आज आपण बागेश्वर धामचे जे शास्त्री आहेत धरेंद्र कृष्ण यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेतले. काय मागणी आहेत, काय सांगाल? परवाला त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पत्रकारांना सांगितलं की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आम्हाला कुठलंही आव्हान नाही आणि ते फक्त पत्रकारांसमोर माध्यमांसमोर जाऊन टीआरपी घेतात असं मुळीच नाही. त्यांना आम्ही नागपूरपासूनच महाराष्ट्रात रोखण्याचा प्रयत्न करतो आहे. ते महाराष्ट्र शासनाच्या जादूटोना विरोधी कायद्याचं वारंवार उल्लंघन करत आहेत. द ड्रग्ज अँड रेमेडीज ऍक्टचं पण उल्लंघन करतात. 1954चा ऍक्टचं पण ते उल्लंघन करतायत. मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्टचं पण उल्लंघन करत आहेत. असं असताना आम्ही त्यांना लेखी निवेदन दिलंय. त्यांना बागेश्वर धामच्या ऍड्रेसवर रजिस्टर पोस्टाने पण आमचं चॅलेंज पाठवलंय. एसीपी नागपूर यांना पण आम्ही तक्रार केली आहे. महाराष्ट्र शासनाची पीआयएमसीने पण ती तक्रार केलेली आहे. असं असताना ते इथून औरंगाबादमध्ये येऊन असं खोटं बोलतात आणि त्या पेपरमध्ये छापून येतं. ते वाचल्यावर आम्ही तुमच्या समोर हजर आहोत. त्यांच्या कार्यक्रमाला 3 दिवस झाले, आज शेवटचा दिवस आहे आणि आपण आज पत्रकार परिषद घेतली आहे. असं वाटत नाही का कुठेतरी तुम्ही कमी पडताय? अर्थातच आमची शक्ती त्या मानाने कमीच आहे. आमचं सत्य आहे, आमच्याकडे दिवा आहे. ते त्यांच्याकडे सर्व प्रकारची सत्ता आहे ना, तुम्ही बघताय आयोजक आणि याच्यापासून त्यांची उपस्थिती. परंतु आम्ही सत्य सांगण्याचं काम, जनजागरणाचा लढा हा आम्ही आमच्या परीने पुढे सुरू ठेवतो आहे. आपण आता सांगितल्याप्रमाणे आपण तक्रारी दाखल केल्यात, त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन पर्यंत गेलात. पण जे कायद्याचे रक्षक आहेत, ज्यांनी कायद्याचं संरक्षण करायला पाहिजे, ते गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री त्यांच्या दरबारात हजेरी लावतात, तेच संयोजक आहे. मग आपला लढा यशस्वी कसा होणार? हो, उचित प्रश्न आहे तुमचा. खरं म्हणजे अशा कथांचं आयोजन सार्वजनिक ठिकाणी होतं आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून हे जात आहेत, यात गैर असण्याचा काही बाब नाही. पण रामकथांच्या नावावर दिव्य चमत्कार, प्रेत चमत्कार, भूत भानामती, करणी कवटाळ, जादूटोना, मंत्रतंत्र, जारण मारण पासून सगळ्याच गोष्टीच्या अंधश्रद्धा जर तिथे पसरवल्या जात असतील, हे मात्र आक्षेपार्ह आहे आणि या ठिकाणी अशा जबाबदार लोकप्रतिनिधीने जाता कामा नये. मग केंद्रीय अर्थराज्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आपण मागणी करणार आहात का? बाबांवरच गुन्हा दाखल होत नाही इथे. आम्ही वारंवार तक्रार करतो आहे, एसीबीला कळवतोय. महाराष्ट्र शासनाची पीआयएमसी जी ह्या जादूटोना विरोधी कायद्याची अधिकृत जनजागरणाची समिती आहे, जो प्रथम आरोपी आहे त्याच्यावर अजून गुन्हा दाखल होत नाही, तर बाकीचे तो दूर राहिले. सर, आपल्यामध्येच गट आहेत असं का वाटतंय का? महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, दोघांचे वेगवेगळे विचार आहेत, वेगवेगळ्या 2 ठिकाणी भांडतायत. तुमच्यात गट आहेत, त्यामुळे त्याचा परिणाम हे लोकांवर होतो असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मुळीच नाही, तसं काही वाटत नाही. मुळात महाराष्ट्रात जनजागरणाची एवढी गरज आहे. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत भूत भानामती, करणी कवटाळ, जादूटोनापासून सर्वच अंधश्रद्धा याचा एवढा फैलाव आणि एवढा प्रभाव आहे. असे आणखी 10 समित्या जरी असल्या तरी जनजागरणाचं काम कमीच पडेल. खरं म्हणजे एकत्र राहून काम केलं तर ताकद वाढेल, हेही खरं आहे. परंतु काही वैचारिक मतभेद असू शकतात. जसं आमची भूमिका आहे, आमचा देवाधर्माला विरोध नाही. सुरुवातीला त्या लोकांचा असं या भूमिकेला विरोध होता. याच्यावर मतदान घेतल्यानंतर ते कळलं की त्यांचा या भूमिकेलाच विरोध आहे. त्याच्यामुळे आणखीन काही मतभेद असू शकतात, पण ते त्यांच्या पद्धतीने काम करतात, आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय. जनजागरणाचा लढा पुढे जाणं महत्वाचं आहे. हिंदू जनजागृती समितीचा असा तुमच्यावर आरोप आहे का तुम्ही फक्त प्रसिद्धीसाठी हे करत आहात? तुमचा हिंदू धर्माच्या रूढी परंपरेलाच विरोध आहे? असं अजिबात नाही. मी यापूर्वी पण सांगितलं, ख्रिश्चन मिशनरी मधल्या चंगाई सभा असेल, माहीमची चर्च असेल, तर त्यानंतर कामठीची मस्जिद असेल, बाळापूरचा दर्गा असेल, त्यानंतर वर्ध्याचा दर्गा असेल, सर्वात मोठं अंधश्रद्धाचं स्तोम माजवणारं सैलानीचा दर्गा असेल, तर या ठिकाणच्या ज्या अनिष्ट गोष्टी आहेत ते श्रद्धा म्हणून जात असेल, धार्मिक स्वातंत्र्य म्हणून तर नाहीये, तर त्या ठिकाणचं आम्ही जाऊन जनजागरण करतोय. आम्ही अनेक मुस्लिम बुवा बाबांचा पण भंडाफोड केलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील वळती गावच्या बाबांचा आम्ही भंडाफोड केला. असे अनेक बाबा आहेत. महाराष्ट्र शासनाच्या जादूटोना विरोधी कायद्याने त्यांच्यावर कारवाई झाली, ते कोर्टात सिद्धही झालं, ते अटकही आहे. 2 महिन्यानंतर धीरेंद्र शास्त्रींचा पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यक्रम होतोय. त्या कार्यक्रमाला पण आपण विरोध करणार का? त्याबाबत एक राज्याचे मंत्री, त्याचे संयोजक आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहात का? चर्चा करायला काहीच हरकत नाही, आम्ही चर्चा करू. परंतु माझं या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर हा संत आणि समाज सुधारकांचा मोठा वैचारिक पगडा असलेला विभाग आहे. या ठिकाणी सजग पत्रकार, विविध पुरोगामी संघटना, वैज्ञानिक चळवळी चालवणाऱ्या संघटना, जबाबदार नागरिक आहेत. यांना सुद्धा माझं कळकळीचं आवाहन आहे की कृपया आपण
संबंधित आयोजकांना, त्या बाबांना हे आव्हान नीट पोहोचवा की तुम्ही दरबार भरवण्यापूर्वी एकदा त्यांनी त्यांचा दिव्य शक्तीचा जो दावा आहे तो सिद्ध करावा. त्याच्यासाठी तुम्ही पण पुढाकार घ्यावा. आयोजकांनाही समोर आणावं. आम्ही पण यायला तयारच आहेत. आम्ही मैदानातच आहोत. ह्या लोकांनी पण समोर यावं आणि पहिले हे करावं, नंतर ते कथेचं आयोजन करण्यात यावं. कथेला जाणाऱ्या आणि अंधश्रद्धा पाळणाऱ्या भाविक भक्तांना आपण काय आव्हान करणार? भाविक भक्तांना, सर्व महाराष्ट्रातील सामान्य जनतेला एक विनंती आहे की महाराष्ट्र ही जनजागरणाची भूमी आहे. सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता, हा जगद्गुरु संतांचा विचार, तुकोबारायांचा विचार आपण अंगीकारला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांपासून तर संत तुकडोजी महाराज गाडगेबाबांपर्यंत इथे सत्यशोधकांना, समाजसुधारकांनी खूप मोठी प्रबोधनाची पेरणी केलेली आहे. हा विचार आपण बाळगणं गरजेचं आहे. सारासार विचार करणं गरजेचं आहे की हे कसं काय होऊ शकतं. बाबाला जर ह्या सगळ्या गोष्टी कळत असतील तर बाबांनी सिद्ध का नाही करत मग ते चॅलेंज जाऊन. बाबांच्या या दिव्य शक्तीचा देशाच्या विकासासाठी का फायदा होत नाही. इंडियन आर्मी आहे, पोलीस आहे, क्राईम आहे, सगळ्या गोष्टीमध्ये बाबाच्या दिव्य शक्तीचा फायदा व्हायला पाहिजे. तर या सामान्य भक्तांनी संतांचा विचार, जनजागरणाचा, विवेकाचा विचार अंगीकारला पाहिजे, एवढीच आमची कळकळीची विनंती आहे. धन्यवाद सर. आपलं नाव? धन्यवाद. मी किशोर वाघ, मराठवाडा संघटक, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती.